गावामध्ये आपल्या गावातील सुवर्ण कन्या आणि त्याचबरोबरीनं आपल्या शेजारच्या गावचे आपले CA झालेले रणजित जगताप, त्याचबरोबर आकाश जाधव, प्रवीण गोडसे, आपले निगारे साहेब आगारे यांच्या जो गावाच्या वतीने नागरी सत्कार, ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले उपशिक्षणाधिकारी दत्तात्रयजी लांडगे, आदरणीय या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक सत्यनारायण बाप्पा गोमटे, आपल्या गावचे सरपंच विजयबाबा शिंदे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव बाप्पा रसाळ, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले वसंतराव मडके सर, आमचे सहकारी संग्रामबाई देशमुख, आमच्या भगिनी मनीषाताई वाघमारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले जायबाई बाप्पा, प्रज्वलजी उंबे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे राजभाऊ शिंदे, संदीपजी लोमटे, बालाजी बोदंगे, नानासाहेब पाटील, आनंदजी लोमटे, संतोषजी कराड, बाळासाहेबजी जाधव, आपल्या देवळाली गावचे सरपंच अविनाशजी माळी, राजभाऊ लोमटे, धनंजय कराड, विश्वनाथ कराड, अक्षय माने, कुणाचं नाव राहिलं असलं तर माफ करा। खरं तर सगळ्यात सुरुवातीला आभार मला ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे मानायचे, कारण माळकरांच्या गावात असा कार्यक्रम होणं, माझ्याकडे नाना आमचे बालाजीराव आले परवा, त्यांनी सांगितले शनिवारी कार्यक्रम आहे। खरंच मला अधिवेशनासाठी जायचं होतं, परंतु एवढा महत्त्वाचा कार्यक्रम आणि अशा गुणवंतांचा सत्कार आपण नागरी सत्कारवासियांचाच नाही तर पूर्ण आपल्या कळंब तालुक्याचा आहे, आपल्या धाराशिव जिल्ह्याचा आहे। कारण आपण जर प्रत्येकाचं बघितलं, आपण आमची भगिनी नेहाताई कराड असतील, प्रगतीताई सावळकर असतील, प्रतीक्षाताई लोमटे असतील, या तिघींचंही आपण बॅकग्राऊंड सरांनी सांगितलं बघा की प्रत्येक जण आपले जगताप असतील, रणजित, यातला प्रत्येक व्यक्ती हा जिल्हा परिषद शाळेत शिकलेला आहे। कुठलीही त्यांच्याकडे शिक्षणाची ट्युशनची कुठलीही व्यवस्था नव्हती, परंतु आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती बिकट असताना, कुठलीही साधन सामुग्री नसताना त्यांनी प्रयत्न आणि सातत्य ठेवलं, त्यामुळे हे यश मिळू शकले। त्या सगळ्यांनी सांगितलं कुठल्याही गोष्टीत आपल्याला यश जर मिळवायचं असेल तर आपल्याला आपले प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचं सातत्य हे कायम ठेवलं तर आपल्याला कुठलीच गोष्ट शक्य नाही। मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या या भागातील सगळ्या शाळा, जिल्हा परिषद शाळा असतील या खाजगी शाळा असतील, या ठिकाणी विद्यार्थी बसले पूर्ण केलं पाहिजे। कारण बघा सरांनी सांगता सांगितलं की प्रतीक्षा दिदीच्या घरी 2 नंबर होते पण कुसळ येत नव्हती। ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे। आपण बघतो की निसर्गाचं कधी दुष्काळ पडतो, कधी पाऊस जास्त होतो, पण पिकलं तर त्या मालाला भाव नसतो। ही आपल्या सगळ्यांचीच परिस्थिती आहे। त्यामुळं माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगायचंय, माझ्या भगिनींना सांगायचंय की आपल्या पुढे जर आपल्याला घर पुढे न्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही। आणि मला प्रतीक्षा दिदीने पण सांगितल्याप्रमाणे की प्रत्येकानं डॉक्टर इंजिनियर व्हावं असं काय नाही। ह्या जगात खूप मोठ्या संधी आहेत। प्रत्येकानं आपल्या आवडीचं क्षेत्र निवडलं आणि त्यात सातत्यपूर्ण जर प्रयत्न केले तर आपल्याला अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही। त्यामुळं माझ्या पालकांनाही विनंती आहे, आपणही आपल्या विद्यार्थ्यांवर जे बर्डन टाकतो, प्रत्येकानं डॉक्टर झालं पाहिजे, प्रत्येकानं इंजिनियर झालं पाहिजे, हे बर्डन टाकण्यापेक्षा आपल्या मुलाची आवड कशात आहे
आपल्या मुलाची खेळाचा आवड असू द्या किंवा एखाद्या व्यवसायाचा आवड असू द्या, अशा ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या आवडीच्या गोष्टीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि जर प्रोत्साहन दिलं त्या आवडीच्या गोष्टीला आपण आपल्या पालकांनी आपल्या पाल्याच्या आवडीच्या गोष्टीला जर प्रोत्साहन दिलं तर निश्चितच आपला पाल्य आज जसं आज ह्या आपल्या सुवर्णकन्या असतील, रणजित जगताप असतील, यांच्या पालकांचा सत्कार केला आपण सगळ्या गावाच्या वतीनं, आपलाही सत्कार आपल्या मुलाच्या कर्तृत्वामुळे होईल यासाठी आपण त्यांच्या आवडीच्या गोष्टीच्या पाठीशी राहावं हेही पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला विद्यार्थ्यांना सांगायचंय, आपण बघतोय इथं सुवर्णकन्या 3 आहेत. बरं झालं रणजित दादा आपल्याला देवळालीहून आला, नाहीतर सुवर्ण पुरुष एक पण नव्हता इथं. कारण आपल्याला विद्यार्थी मित्रांना बाकीची भरपूर कामं असतात ना, बरोबर आहे ना? होय, तिकडे महाग बसलेत. मी कुठल्याही सत्कार समारंभात जातो, गुणवंतांचा सत्कार समारंभात जातो, तिथं 3 मुली आणि 1 मुलगा असतात, सगळीकडेच हे पण आपल्याला माझ्या बांधवांना सांगायचं की आपल्याला उद्या आरक्षण मागायची वेळ येऊ नये, यासाठी आपण जसं आता मुली प्रत्येक गोष्टीत पुढे आहेत त्याच पद्धतीने आपणही मागं राहिलं नाही पाहिजे. नाहीतर आपल्याला काय असतंय, ती कुठलं आहे जलपरीचं काय डायलॉग आहे, काय 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 म्हणते ते खोटं काय म्हणते सांगा बरं, जलपरीवाला काय म्हणते ते खोटं बोलायचं. आणि मग नोबेलचं विचारत कोणाला तर म्हटलं होतं का आपल्याला. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण विनोदाचा भाग जरी सोडला तरी आपण काय केलं पाहिजे, आपलं लक्ष कुठल्या गोष्टीवर पाहिजे यासाठी सुद्धा मुलांनी विशेषतः लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपल्या पुढं मुली गेल्यात, खूप पुढे गेल्यात. आता वर्गात पहिलं कोण आहे, मुलगा आहे का मुलगी आहे तुमच्या? मुलगा, बरं, चांगली गोष्ट आहे. पण मुली आपल्या भगिनी खूप पुढे गेल्यात, अभ्यासात साधनं ठेवतात, त्यांची घरची कामं, आईने सांगितलेली कामं ही सगळी करून मुली. आता इथे बघा स्टेजवर 3 मुली आणि 1 मुलगा. त्यामुळं आपण सुद्धा, माझी आपल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपण सुद्धा ह्या स्पर्धेत मागं पडतोय कुठेतरी, आपल्या भगिनी पुढे जात आहेत. खरं तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. कुठलीही व्यवस्था नसताना, साधन सामग्री नसताना फक्त कष्ट करायची तयारी, खरंच अभिमान आहे की आमच्या भगिनींचा सगळ्या, की आपली जी कष्ट करायची तयारी आहे याच्यामुळं आपण पुढं जात आहे. आणि आयोजकांना आणि शिक्षक वृंदांना मला एवढंच सांगायचं की आईवडिलांनाही आपल्याला आपण केलेल्या कष्टाचं किंवा आपण केलेल्या समर्पणाचं फळ कधी मिळतं, की ज्यावेळेस आपला पाल्य किंवा आपला विद्यार्थ्याचा सत्कार आपल्या समक्ष होतो. आणि त्यापेक्षा मला सांगितलं गुरुदक्षिणा कुठलीच मोठी नसते. त्यामुळं आपण ही इथून पुढची पिढी घडवण्यासाठी निश्चितच आजपर्यंत जसं काम करत आलात इथून पुढच्या काळात हे काम करत राहावं. आणि माळकरंजा वासियांना खरं तर मला आनंद आहे, या गावानं हा सत्कार ठेवला, आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपल्या ज्या सुवर्णकन्या आहेत याचा सत्कार ठेवला. मी एवढंच सांगतो आमदार म्हणून, खरं तर माझी इच्छा होती की प्रत्येक गावात अभ्यासिका असली पाहिजे, परंतु शासनाचे काही नियम अटी असे आहेत की वर्षातून फक्त 10 लाख रुपयेच अभ्यासिकेला खर्च करता येतात. नाना मी सांगतो 24-25 साठी मी 2 गावं त्या ठिकाणी निधी दिलेला आहे, परंतु 1 एप्रिल 26 पासून जे आर्थिक वर्ष सुरुवात होईल याची पहिली मी सरपंचांना विनंती आहे माझी, त्या ठिकाणी तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, एक हॉल उपलब्ध करून द्या, त्या ठिकाणी अभ्यासिकेला लागणारं फर्निचर आणि पुस्तकं ही आपण आमदार इथून देऊ आणि पहिलं गाव माळकरंजा राहील. आणि एवढं सांगतो, आपलं ग्रामदेवत नरसिंहाच्या साक्षीनं आपण हा प्रयत्न करूया. यावर्षी आपण 3 सुवर्णकन्यांचा सत्कार केला, पुढच्या वर्षी संख्या ही 2 आकड्यात गेली पाहिजे. यासाठी पुढच्या पिढीनं जे असं ते अभ्यास करतायत, म्हणजे आज 1 आकड्यात आपण सत्कार करतोय, त्या स्टेजवर सत्कार मूर्तींसाठी जागा नाही पुरली पाहिजे. एवढ्या चांगल्या विद्यार्थ्यांनी यश मिळावं यासाठी आपण प्रयत्न करावे. त्यासाठी फर्निचर असेल किंवा पुस्तकं असतील, या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असतील किंवा कुठल्या यांनी छोट्या परीक्षा दिल्या सगळ्या,
त्यासाठी लागणारं तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा भाऊ म्हणून द्यायची जबाबदारी माझी स्वतः राहील हेच या प्रसंगी सांगतो. आणि परत एकदा या सर्व सत्कार मूर्तीचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पालकांचं, त्यांच्या घडवणाऱ्या पालकांचं, त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचं अभिनंदन करतो. आणि असाच सत्कार समारंभ पुढच्या वर्षी आयोजित करून यापेक्षा जास्त आपण यश मिळवावं. नाना तुमचं नाव घ्यायचं राहिलं माफ करा. आपलं या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहिलात या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. ओके, थँक्यू. या ठिकाणी रोजी स्वर्ण माळकरंजा गावच्या या छोट्या सैनिकांच्या मध्ये शिष्यवृत्तीला पात्र झालेले बाबासाहेब आंबेडकर खूप सुंदर अशा प्रकारचं टॅलेंट या ठिकाणी उपस्थित आहे. या टॅलेंटला ग्रामस्थांच्या वतीनं सलाम करतो. कन्या आणि त्या विद्यार्थ्यांना ज्यांची नावं वाचतोय त्यांनी पटापटा स्टेजवर यायचंय. आमदार साहेबांच्याकडून आपला सत्कार. चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.